बघा आलो मित्रांनो, मी परळीकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण 10th क्लासचं जॉमेट्रिक सिम्युलेटिव्ह प्रॅक्टिस सेट 1.3 आज 1.3चा शेवटचं लेक्चर आहे. म्हणजे आपले फक्त 2च एक्झाम्पल आता राहिलेले आहे. त्यामुळे आता 8 and 9 नंबरचं एक्झाम्पल बघूया. एकदम छोट्या आणि साध्या पद्धतीमध्ये आहेत. ते छोटेसे गणित आहेत, जास्त मोठे नाही. या पहिले जे लेक्चरमध्ये तुम्हाला दिलेले होते ते 6 and 7 नंबरचं आणि 6, 7, 5 नंबरचं सुद्धा खूप थोडं कठीण गणित होते की नाही विद्यार्थी मित्रांनो. आणि ते गणित म्हणजे खूप कठीण आहेत, तसे कमी येऊ शकतात. तुम्हाला एवढं हार्ड गणित देऊ नाही शकत, कारण की त्यांना सुद्धा माहिती आहे की बा विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीमध्ये गणित द्यावे, म्हणून घ्यायचं काहीच काम नाही. मध्ये सुद्धा गणित दिलेले असतात, त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण 8 नंबरचं गणित बघणार आहे. तर 8 नंबरच्या गणितामध्ये आपल्याला आता बुक्समध्ये बघूया आपण की बा काय विचारलेलं आहे त्यांनी. तर त्यामध्ये सुद्धा ही कोणती टेस्ट आहे म्हणून तेच विचारलेलं आहे. तर आता बघूया, ही नवीन आहे. आतापर्यंत सगळ्यात जास्त तुम्हाला सांगितलेलं आहे मी की ए टेस्ट दिलेल्या होत्या आणि ए टेस्ट होत्या. तर आता बघा, तर इन फिगर्स ऑफ सेगमेंट ए सी अँड बी आणि डी. बघा आता विद्यार्थी मित्र, ए सी आणि बी, हा बी आणि डी. ओके, सेगमेंट म्हणून दिलेला आहे त्यांनी. इंटरेस्ट इच अदर इन पॉइंट पी, म्हणजे यांचा जो पॉइंट आहे हा पी आहे. काय दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो? पॉइंट पी दिलेला आहे. काय दिलेला आहे? पॉइंट पी. तर ए पी अँड झालं इन पॉइंट पी. तर ए पी डिवायडेड बाय सी पी, म्हणजे ए पी डिवायडेड बाय सी पी इज इक्वल टू बी पी अँड डी पी. प्रूफ दॅट, म्हणजे ते प्रूफ करा म्हणते. ए बी पी सिमिलॅरिटी ट्रायंगल सी डी पी. म्हणजेच बघा, ए हा बी आणि पी, ए बी पी सिमिलर, सिमिलरचं चिन्ह दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. ट्रायंगल सी डी पी. ओके, हा हे सिमिलर आहे म्हणते. तो काय म्हणते विद्यार्थी मित्रांनो? सिमिलरच आहेत म्हणतात. तर आता आपल्याला प्रूफ काय करायचं ते बघूया. आता आपण कोणती टेस्ट आहे त्यांनी ते दिलेली आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला ते सुरुवातीला बुक्समध्ये म्हणजे क्वेश्चन पेपरमध्ये दिलेलं असेल ते दाखवा, नाही तर नाही दाखवलं तरी चालेल. आपण खाली दाखवूया डायरेक्ट, म्हणजे काही टेन्शन घ्यायचं काम नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे ए, हा जो ए दाखवला आपल्याला, ए पी, सॉरी ए आणि पी, हा ए पी, ए पी त्याला डिवायडेड बाय, म्हणजे हा ए पी जो दिलेला आहे त्याला डिवायडेड बाय सी पी, म्हणजे पी सी लिहा किंवा सी पी लिहा. तर आपण सी पी. ओके मित्रांनो. मग त्यानंतर आता आपल्याला लिहायचं बी हा पी, दाप्याचा बी आणि पी. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर डी आणि पी, डी पी. ओके, बघा ए पी, ए पी, बी पी, हा बी पी अमोरासमोरील. त्यानंतर डिवायडेड मध्ये कधी पण ऑपोजिट अँगल्स आपण दाखवत असतो. तर बघा त्या बाजूचे दाखवले ए पी मध्ये सी आणि पी, म्हणजे एक लाईन्स मध्ये ऑपोजिट मध्ये आलेला आहे यांच्या. त्यानंतर बी हा पी, त्यानंतर डी पी. ओके मित्रांनो, म्हणजेच याला इक्वेशन नंबर 1 दाखवूया आपण. इन ट्रायंगल्स काय दाखवतो विद्यार्थी मित्रांनो? इन ट्रायंगल्स. मग आता अँगल नाही, ट्रायंगल्स. ए पी हा बी. ओके, बघा ए पी आणि बी, ए पी बी ट्रायंगल्स. आलं लक्षात? अँड आता त्या बाजूचा डी पी सी, डी हा बघा डी पी सी. पहिले ए पी बी आणि त्यानंतर डी पी सी. मग असेच मी या पहिले लेक्चरमध्ये आपण बघितला होता, त्या लेक्चरला बघा. त्यानंतर यांना करॉस्पॉन्डिंग अँगल म्हणून दाखवतं, म्हणजे हे अपोजिट अँगल्स आहेत. काय ते? अपोजिट अँगल. दोन्ही एकामेकाकडे असे बघत आहेत, अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवावे. तर आता याला करॉस्पॉन्डिंग अँगल्स आहे म्हणून आपण अँगल दाखवूया. अँगल्स ए पी बी करॉस्पॉन्डिंग डी अँगल राहिला द्यायचा, अँगल डी पी सी. लक्षात? हे काय म्हणजे
व्हरायटिकल अपोजिट अँगल्स. व्हरायटिकल अपोजिट अँगल्स मी लिहिताना तुम्हाला VOP लिहून देत आहे, तुम्ही पूर्ण लिहून घ्यावे किंवा बुक्समध्ये बघावे. बोर्डाच्या एकदम छोट्यासा असल्यामुळे आपण त्याला शॉर्टकट दाखवत आहे, तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो पूर्ण लिहून घेत जा. मी तुम्हाला सांगतोच व्हरायटिकल अपोजिट अँगल, व्हरायटिकल अपोजिट अँगल्स. हां, तर इक्वेशन नंबर आपण दाखवूया त्याला 2. त्यानंतर आता फ्रॉम काय लिहित असता तुम्ही? फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, फर्स्ट अँड सेकंड. तर ट्रायंगल्स विद्यार्थी मित्रांनो अलग लक्षात. हां, ट्रायंगल्स APB बघा, APB सिमिलर, APB सिमिलरच येतात, APB. ओके. हां, त्यानंतर CPD कोणता येऊ राहिला तुमचा? CDP. ओके, CDP सिमिलर येणार आहेत ते. हां, तर याला बाय. ओके. हां, SAS कोणती? SAS टेस्ट, SAS टेस्ट. लक्षात विद्यार्थी मित्रांनो, SAS टेस्ट. हा पहिले APB दिलेला होता, APB आहे. त्यानंतर आपल्याला CDP आहे, म्हणजेच ते एकामेकासमोर दिलेले असल्यामुळे, आपण सरळ रेषेत नसल्यामुळे त्यांना आपण खालीवर आहेत ते, तर त्यामुळे त्यांना SAS टेस्ट असं मानू. म्हणजेच बघा, हे थोडीशी कठीण आहे, परंतु तरी छोट्या ह्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे. तर आता आपण बघणार आहोत एक्झाम्पल नंबर 9. कोणता एक्झाम्पल नंबर 9? बघा आता यामध्ये आपल्याला दिलेलं आहे की बा त्यांनी काय विचारलेलं आहे. बघूया आता आपण बुक्समध्ये आपल्या काय दिलेलं आहे. तर त्यांनी विचारलेलं आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, इन द फिगर्स इन ट्रायंगल ABC पॉइंट D, म्हणजेच ABC हा ABCचा पॉइंट D आहे म्हणतो. काय म्हणतो तो? D. ऑन साइड BC इज सच दॅट, म्हणजे BC हे BC इज सच दॅट त्यांना दाखवायचं आहे. ट्रायंगल BAC अँगल, त्यानंतर अँगल ADC हा ADC पहिला अँगल आहे BAC असा सांगितला त्यांनी, नंतर सांगितलं DAC म्हणजे या पद्धतीनं दिलेला आहे. तर याचा अर्थ ही जी आहे हे A टेस्टच आहे, हे सेम पद्धतीमध्ये येणार आहे. बघा आता त्यानंतर त्यांनी अजून आपल्याला विचारलेलं आहे, प्रूव्ह दॅट CA चा स्क्वेअर इज इक्वल टू CB इंटू C आणि D, हे प्रूव्ह करून दाखवा. म्हणजेच तुम्हाला बघा, आपण त्यांचं ते क्रॉस मल्टिप्लिकेशन वगैरे दाखवत असतो आहे की नाही. त्या पद्धतीने, ज्या पद्धतीने सिमिलॅरिटी मध्ये पहिले झालेला आहे त्या पद्धतीने. तर बघा आता कसं दाखवायचं आपल्याला. CA पहिले आपण कोणती टेस्ट आहे ते बघून घेऊ, म्हणजेच ट्रायंगल बघून घेऊ. इन आणि विद्यार्थी मित्रांनो ट्रायंगल्स BAC बघा, BAC त्यांनी सांगितलं ना त्या पद्धतीने, मग त्या पद्धतीने दाखवायचं. BAC त्यांनी ते दाखवलं BAC. ओके मित्रांनो. अँड मग त्यांनी काय सांगितलं आपल्याला? ADC. मग ट्रायंगल्स त्यांनी सांगितला ADC, म्हणजे हा A हा D आणि हा C. ओके मित्रांनो. आता यांना याचा क्रॉसपॉन्डिंग अँगल्स आपल्याला दाखवायचा. मी पहिले तुम्हाला सांगितलं, पहिले अँड मध्ये लिहायचं आणि नंतर खाली क्रॉसपॉन्डिंग अँगल मध्ये दाखवायचा असतो त्यांना. म्हणजेच आता आपल्याला दाखवायचा त्यांना अँगल BAC क्रॉसपॉन्डिंग अँगल्स ADC इक्वेशन गिवन. ओके. त्यानंतर आता बघा, आता आपल्याला ACB म्हणजेच तो AC आणि B, ACB. ओके मित्रांनो. क्रॉसपॉन्डिंग ACD कॉमन आहे. ते काय आहे? कॉमन. म्हणजेच कशा विद्यार्थी मित्रांनो, A हा C आणि हा बघा B, ACB. क्रॉसपॉन्डिंग मध्ये AC आणि D, म्हणजे तो पूर्ण येतो आणि हा अर्धा येतो. पहिले सुरुवातीला हा असा येतो आणि दुसरा असा येतो. असं विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे हे काय कॉमन आहेत. हे काय आहे?
कॉमन आहेत बघा, आहे की नाही कॉमन? हा, म्हणजेच हा खूप लांब आहे आणि हा छोटा दिलेला आहे. ओके, हा म्हणजेच हे कॉमन आहे. बघूया आता आपण खाली, याच्याच खाली मग आपल्याला दाखवायचं असते की हे कॉमन अँगल कसे. अँगल लिहायचं ACB, AC आणि B. ओके मित्रांनो, हा त्यानंतर क्रॉसपोंडिंग अँगल ACD. ओके मित्रांनो, हा इथं दाखवतो मी खाली तुम्हाला कॉमन अँगल्स. ओके, हा त्यानंतर म्हणजेच इक्वेशन याला 2 करूया. हा, फ्रॉम आता आपल्याला दाखवायचं फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड आहे ना. हा, मग आता हे कोणत्या पद्धतीमध्ये येत आहे? सिमिलॅरिटी मध्ये येत आहे. आता कसे येत आहे बघा मित्रांनो. हा, ट्रायंगल्स BAC, हा B, हा A, हा C, ट्रायंगल्स. हा सिमिलॅरिटी AD आणि C, BAC ADC, म्हणजे त्याच बाजूने म्हणजे आपल्याला लेफ्ट बाजूनेच आपल्याला ट्रायंगल दाखवत आहे आपण. तर ट्रायंगल्स AD आणि C. ओके, हा तर आता खाली लिहायचं मग आपल्याला बाय AA टेस्ट. आलं लक्षात? हा, या पद्धतीने आपल्याला AA टेस्ट आहे, किंवा ते 90 डिग्री वगैरे दिलेलं असेल किंवा 70-75 डिग्री, 60 डिग्री, 50 डिग्री दिलेलं असेल, त्यावेळी सुद्धा तुम्हाला ते AA टेस्ट मध्ये ठरवण्यात येते. तर बघून घ्या. आता त्यानंतर आता आपण बघूया AB. म्हणजेच त्यांनी आता हे जे आपल्याला प्रूफ करायला सांगितलं, काय करायला सांगितलं? आता आपल्याला प्रूफ करायला सांगितलं, ते कसं प्रूफ करायचं बघा. AB हे उलटे लिहायचे, AB A आणि D बघा, AB AD, त्यानंतर AC DC DC. पहिले AB AD AC DC, मग त्या मित्रांनो B आणि C राहा. आता BC डिवाइडेड बाय AC बघा, आ लक्षात? तर आता आपल्याला खाली उतरायचे आहेत. सुरुवातीला हे उतरून घ्यायचे, म्हणजे CC जे विचारलेले आहेत बघा, त्यामध्ये हे विचारले, हे उतरायचे, याला सोडून द्यायचं. ते नाही लिहिलं तरी चालेल. म्हणजेच तुम्हाला AC DC इज इक्वल टू BC AC. ओके मित्रांनो, आ लक्षात? हा, म्हणजे हे जे CC चे दिसून राहिले आपण ते उतरवलेलं आहे. या पहिले हे बघा PP, हा PP. ओके, C AC DC BC आणि AC. तर AC DC हा DC, त्यानंतर BC आणि पुन्हा AC. त्यानंतर कारण की त्यांनी त्याचा स्क्वेअर सांगितला, काय सांगितलेला विद्यार्थी मित्रांनो? स्क्वेअर आहे ना. हा बघा, हा AC चा स्क्वेअर. तर त्याला उलट करून घ्यायचं नंतर. मग तर आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. आता आपल्याला पहिले यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे AC चा स्क्वेअर. ओके, यांचं मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे AC चा स्क्वेअर आला. हा, त्यानंतर आता काय करसान तुम्ही? BC इंटू D आणि C, म्हणजेच आता याला उलट करायचं बघा. A हा CA हा स्क्वेअर, हा CA चा स्क्वेअर, हा CA चा स्क्वेअर आहे ना. हा, मग त्यांनी CB सांगितलं इंटू, म्हणजे बघा CB इंटू, त्यानंतर CD दिलेला आहे, म्हणजे हे DCA लिहिलं आपण, हा लिहायचा CD. मग लिहायचं तुम्ही हे प्रूफ. ओके, म्हणजे आपण ते प्रूफ केलं. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा, म्हणजेच मला माहिती होणार की माझ्या विद्यार्थ्यांना माझे संपूर्ण लेक्चर लक्षात येत आहे आणि समजत आहे. म्हणजेच मी अजून तुमच्यासाठी खूप जास्त मेहनत करेल. तुम्ही मला कमेंट्स करा, सांगा कशा पद्धतीने तुम्हाला समजणार, त्या पद्धतीने मी तुम्हाला समजवणार. अशा काहीच हरकत नाही. पुन्हा व्हिडिओ बघा. तुम्ही कॉल करू शकता, डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे, आणि मला भेटायचं असेल तर भेटू सुद्धा शकता. गायत्रीनगर, बाळापूर रोड, कॅनवल जवळ, अकोला या ठिकाणी माझं घर आहे. काही अडचण असल्यास मला कॉल करा, काहीच हरकत नाही. विद्यार्थी मित्रांनो,
व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बेलचं बटन दिलेलं आहे ते सुद्धा दाबा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस नोटिफिकेशन मिळत राहणार. प्लीज. जय श्रीराम.